पुढची महत्त्वाची बातमी येते। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये आमने-सामने आले होते। यावेळेला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार सुद्धा केला आणि याच भेटीचा फोटो आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपातील जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। महाराष्ट्राचं कुलदैवत असणारे श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावरती जाणाऱ्या भाविकांना आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। त्यासाठी देवस्थान ट्रस्टनं नवीन नियमावली जाहीर केली। हायकोर्टानं प्रशांत कोरटकरला नोटीस बजावली आहे। उद्या सकाळी हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। सोलापुरात ठाकरे गटातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे सरसावलेले आहेत। सर्वसामान्य शिवसैनिकाला जिल्हा प्रमुख पद देण्यात आलेलं आहे। संतोष पाटील यांची जिल्हा प्रमुखपदी वर्णी लावल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ पंढरपुरात भाजप महिला आघाडी मैदानात उतरली आहे। बदनामीच्या षडयंत्रामागे नक्की कोण आहे याचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाच्या युवासेनेला आणखीन एक धक्का बसलाय। ठाकरे गटाचे सोलापूर युवासेना जिल्हा संघटक आणि अंबरनाथचे माजी नगरसेवक उत्तम आयवळे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सहकाराचं वाटोळं केलंय अशा शब्दामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे। जतचा सहकारी साखर कारखाना जयंत पाटलांनी ढापलाय आणि त्यांच्या डोळा आटपाडीच्या साखर कारखान्यावरती असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केलाय। चिपळूणच्या जाणावळे गावामध्ये काविळीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत। 14 बोरवेल आणि 7 विहिरी दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागानं सादर केला आहे। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात सुद्धा 7 मध्यम प्रकल्प 5.28 टीएमसी पाणी उपलब्ध आहे। जिल्ह्यातील 56 तलावांमध्ये 1.52 टीएमसी पाणी आहे। तर मुबलक पाण्याची नोंद असली तरी सुद्धा शहराजवळील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झाली। तर अनेक ठिकाणी शेतीसाठी पाणी सोडण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली जाते। वाशिम जिल्ह्यात सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद काढणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत। मागील 4-5 वर्षांपासून जिल्ह्यामध्ये हळदीचं उत्पादन वाढलंय। हिंगोलीत हळदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे। हळदीला 9,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। हळदीला किमान 16,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। माजी मंत्री रामदास कदमांनी मंडणगडच्या